श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक 69। रविदासाची श्रीपादांबद्दल 2 गूढ वाक्य। कुरोपूरला पोहोचण्यापूर्वी शंकर भट्टास सुशीला नावाची अबला भेटते। ती जिथं एका दगडावर बसून दत्त दिगंबर गात असते तेव्हा रविदास तिथून जात असतो आणि तो या अबलेचं तन्मय होऊन दत्त नाम संकीर्तन ऐकून थांबतो। तो या स्त्रीला सांगतो की श्री दत्त गुरु या भूलोकाला पावन करण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने कुरवपुरात विराजमान आहेत। दूर दूरच्या भक्तांना ते आपल्या लीला प्रयोगांनी त्यांच्या अवताराबद्दल कळवत असतात। हीच रविदासांची 2 गूढ वाक्य। पहिलं म्हणजे भूलोकाला पावन करण्यासाठी श्री दत्त गुरु श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूरला विराजमान आहेत। होय, श्रीपाद श्रीवल्लभ आजही कुरवपूरला विराजमान आहेत व सदोदित विराजमान असणार आहेत। आता यातील गूढ असं की भूलोकाला पावन करण्यासाठी म्हणजे सन 1340 च्या सुमारास श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपुरात आले तेव्हा भूलोक पावन म्हणजे पवित्र नव्हता। याला कारण म्लेंछा आक्रमणे। कुरवपूरच्या या बेटाची नोंद अग्रहार अशी आजही स्वातंत्र्योत्तर काळात आहे, कारण येथे वेद पंडितांची वस्ती होती। कृष्णेची पावन भूमी होती, मुबलक पाणी आणि सुपीक जमीन होती। येथील वेद पंडितांना पूर्वापार चालत आलेल्या चौल राजवटीचा राजाश्रय होता। ते निसर्गतः निर्भय स्थितीत येथे वेदाध्ययनात रत होते। तथापि साधारणपणे सन 1100 नंतर उत्तर भारताच्या दिशेकडून मुघल आक्रांता हळूहळू दक्षिणेकडे कूच करत होते। त्यांनी कुरवपुरातील हा अग्रहार उद्ध्वस्त करून टाकला। केवळ पंडितांच्या घरांचे जोते खंडहर होऊन पडल्या होत्या। बोटावर मोजता येईल इतकेच शिवभटाची गरीब पत्नी आणि तिचा अर्धवट मुलगा भिक्षा मागून गुजराण करीत होते। हीच परिस्थिती भूलोकात सर्वत्र पसरली होती। सर्वत्र मोठ्या सैन्यासह आक्रमणे, पुरुषांच्या आणि मुलांच्या कत्तली आणि स्त्रियांना विटंबित करून त्यांची जनानखान्यात भरती, संपत्तीची लूट, ग्रंथ संपदेची जाळपोळ असे प्रकार विशाल भारतात सुरू होते। याच्या उलट श्रीपाद श्रीवल्लभ, बापनाचार्य, अप्पलराज शर्मांना तर नरसावधानी सारख्या म्लेंछ विचारसरणीचा जाच श्रीपाद श्रीवल्लभ जन्माबरोबर सुरू झाला होता। अगदी शेवटी पिठापूर गावाने या 2 घरांवर बहिष्कार घालण्याची वेळ आली होती, परंतु श्रीपाद श्रीवल्लभ त्यांचे भक्तवत्सल या तत्वापासून न हटता राजरोज हरिजनांच्या, मालगुजरी, दासरींच्या घरात प्रकट होत तेथील त्यांनी प्रेमाने दिलेली फळे, दूध स्वीकारत होते। ज्या काळात वेदज्ञ फक्त लाकडी खडावा वापरत त्या काळी श्रीपाद श्रीवल्लभ चर्मकार भक्तांनी अर्पण केलेल्या चामडी चपला प्रेमाने वापरत असत। वयाच्या 8व्या वर्षी श्रीपादांचे मौंजी बंधन विधी सुरू असता मालगुजारी वस्तीत जमलेल्या श्रीपाद भक्तांसमोर भाव विभोर होत श्रीपाद चरित्र वारंवार ऐकवणाऱ्या दत्तदासाची व्याकुळता पाहून श्रीपाद पूजा विधीतून उठून या वस्तीत गेले। त्या काळच्या मानाने श्रीपादांचे वागणे, सर्व जाती धर्माच्या भक्तांवर प्रेम करणे हे तत्कालीन चालीरीतींच्या विपरीत होते। याबाबत श्रीपाद वडील अप्पलराज आणि आजोबा बापनाचार्य यांचे देखील ऐकून घेत नव्हते। इतर समाजाला मिळणारी वागणूक ही देखील भूलोकाला अपवित्र करणारीच होती। अशा परिस्थितीत एका व्यास पौर्णिमेस म्हणजे गुरुपौर्णिमेला पहाटे पराकोटीचा जाच करणाऱ्या पिठापुरातील 3घांना फासावर लटकवून मृत्यूदंडाची शिक्षेची दैवी व्यवस्था करून सेवेतील भक्त, सेवक असलेल्या तिरुमलदासाचा मुलगा रविदासास बरोबर घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ आकाशमार्गाने मनोवेगाने कृष्णेच्या या कुरवपूरच्या बेटावर सूर्योदयापूर्वी पोहोचले। हे स्थान म्हणजे अग्रहारात उरलेल्या बोटावर मोजता येतील इतक्या वेद पंडितांनी वेदघोषात श्रीपादांचे स्वागत केले व श्रीपादांना नूतन वस्त्र अर्पण करून त्यांनी श्रीपादांचा निरोप घेऊन परत न येण्यासाठी अग्रहार कायम स्वरूपी सोडले
इतकी म्लेंच्या आक्रमणाची दास्ती त्यावेळी होती. यानंतर येथे फक्त श्रीपाद श्रीवल्लभ आणि सेवक तिरुमलदास होते. याच वेळी कन्याकुमारी ते कुरवपूर दरम्यान जागोजागी बसवून ठेवलेल्या श्रीपादांच्या अनुग्रहित भक्तांनी शंकर भट्टास कुरवपूरला आणून पोहोचवले. या काळात कुरवपूरच्या पश्चिमेकडून म्हणजे रायचूर, यादगीर, विजापूर, गुलबर्गा येथून वारंवार म्लेंच्या आक्रमणे सुरू असल्याने श्रीपाद श्रीवल्लभ सूर्यास्तानंतर कुरवपूर बेटावर कुणाही भक्त दर्शनार्थीला राहू देत नव्हते. कृष्णेच्या पूर्व काठावरील म्हणजे पंचदेव पहाडचा भाग त्या मानाने सुरक्षित असल्याने भक्तांना रात्री तिकडे जायला सांगत. हा सर्व भाग चरितामृतात समाविष्ट नाही, तथापि श्रीपादांनी या घटना योग्य वेळी दृष्टांत अनुभूतीतून दाखवल्या आहेत. हा वादविवादाचा विषय नाही. आता रविदासाचे दुसरं वाक्य म्हणजे दूरदूरच्या भक्तांना ते आपल्या लीला प्रयोगांनी त्यांच्या अवताराबद्दल कळवत असतात. लीला प्रयोग म्हणजे दृष्टांत, अनुभूती. त्यांच्या अवताराबद्दल म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ अवताराबद्दल का तर नाही, ते फक्त आपल्या श्रीपाद श्रीवल्लभ अवताराबद्दलच न कळवता त्यानंतरच्या श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, स्वामी समर्थ महाराज, साईनाथ महाराज, रामकृष्ण परमहंस, गजानन महाराज, सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज आणि आता येऊ घातलेल्या कल्की अवताराबद्दल वेळोवेळी कळवत असतात. रविदासावर श्रीपादांचं इतकं प्रेम आहे की श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात रविदास श्रीपादांच्या घरी येत होता, तर श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज अवतारात श्रीपाद श्रीवल्लभ रविदासाच्या म्हणजे बिदरच्या बादशहाच्या घरी गेले. श्रीपादांनी अंबिका, त्रिविक्रम भारती, बिदरचा बादशहा व न जाणो किती ऋणानुबंधातील भक्तांना स्वतःच्या श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज अवताराबद्दल कळवलं. असं हे वरवर साधं सोपं दिसणारं पण भविष्यातील भूलोकाचं व श्रीपाद श्रीवल्लभ अवतारांचं नियोजन कारण मीमांसे सहित सांगणारं श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत. निराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.